जाते आणि त्यामध्ये तो आपल्याला सांगताना दिसतोय की जी एलओसीची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये 2,80,000 रुपये तो घेताना आपल्याला दिसतोय। हा एका कॉन्ट्रॅक्टरकडनं, त्याचं कामही छोटं होतं काम, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनंही पैसे घेताना दिसतोय। अशा अनेक कॉन्ट्रॅक्टरकडनं हे पैसे या अभियंत्यांकडनं जमा केले जातात। फक्त निधी आणायचे, हे जे पैसे तो जमा करतो हे फक्त तो एलओसीचे म्हणून सांगतोय। बाकी त्याला जेव्हा विचारतात की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्साचं काय, तेव्हा तो म्हणतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा। माझ्याकडे एक्झिक्युटिव्ह सुद्धा व्हिडिओ आहे आणि डेप्युटीचा सुद्धा व्हिडिओ आहे, ते मी कालांतराने आपल्यासमोर आणीनच। आज सुरुवातीला आम्ही शाखा अभियंताचा फक्त हा व्हिडिओ आपल्यासमोर आणला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला विचारतात ते एक्झिक्युटिव्ह साहेबांचे किती टक्के द्यायचे, तो म्हणतात ते तुम्हाला मी नंतर सांगेन। पीडब्ल्यूडी मध्ये आजच भ्रष्टाचार होतोय का, तर नाही, याच्या आधीही होतोय। पण ज्या भ्रष्टाचाराची पातळी ही भयावह पद्धतीने, राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे असं मला संबंधित कंत्राटदारांनी सांगितलं। म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय। त्यांनी मला असं सांगितलं की पहिले कामाची एक फिक्स अमाऊंट असायची, समजा काय 1 कोटीचं काम असेल तर त्याचे काय 5%, 10%, 12% जे काय ते फिक्स असायचे सगळे। आता शासनाचा निधी आणण्याचे पैसे वेगळे, वर्क ऑर्डरचे पैसे वेगळे आणि वर्क ऑर्डर एक्झिक्युटिव्ह झाल्यावर जे पेमेंट निघतं पीडब्ल्यूडीचे त्याचे पैसे वेगळे। इतका उघड पद्धतीने हा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला जे सांगितलं ती माहिती अजून धक्कादायक आहे। त्यांनी सांगितलं समजा 1 कोटीचा फंड आला तर त्याच्यामध्ये काय सगळ्यांची पैसे पूर्ण होत नाहीत, ठराविक लोकांची रक्कम, मग त्यामध्ये कंत्राटदारांची बोली लागली जाते। म्हणजे एक कंत्राटदार म्हणतो की माझं पेमेंट काढा, मी तुम्हाला एक्स अमाऊंट देईन। दुसरा कंत्राटदार म्हणतो माझं पेमेंट काढा, मी तुम्हाला X+1 अमाऊंट देईन। तिसरा कंत्राटदार म्हणतो माझं पेमेंट काढा, मी तुम्हाला X+2 अमाऊंट देईन। म्हणजे जो बोली जास्ती लावतो त्या कंत्राटदाराचे पेमेंट त्याच्यामध्ये होते। तर याच मध्ये वरळीमध्ये तुम्हाला माहित असेल तर पोलीस कॅम्प एरिया आहे। या पोलीस कॅम्पमध्ये माझ्याकडे 10 कंत्राटदारांची लिस्ट आहे, यांची बोगस बिलं, म्हणजे काम केलेलं नाही पण त्यांचं पेमेंट झालेलं आहे। आता हे बोली सर्वात जास्ती कोण लावू शकतं, तर बोली असे लोक लावू शकतात ज्यांनी कामच केलं नाही, फक्त बिल टाकलेलं आहे। म्हणजे काम न करता फक्त बिलाचे पैसे उचलतात। त्या कंत्राटदाराच्या मध्ये त्यांची जी आहे ती बोली सर्वात जास्ती लागते, कारण त्यांना काही काम केलेलं नसतं, फक्त पैसे आणणं आणि कमिशन देणं। आता जवळजवळ 10 कंत्राटदारांची मिळून एक 5 कोटीची रक्कम डिस्ट्रीब्यूट झाली, त्याचे डिटेल मी तुम्हाला देतो। एक आहे पसाळकर इन्फ्रा, त्यांचं टोटल बिल अमाऊंट होतं 44,21,135 रुपये। त्यांना चेक इश्यू केला गेला 41,12,363 रुपयाचा। दुसरे कंत्राटदार आहेत आदर्श विजय निकम, यांची बिल अमाऊंट आहे 22,75,006 रुपये। त्यांना चेक इश्यू केला गेला 21,20,770 रुपयाचा। तिसरे कंत्राटदार आहे साई प्रसाद एंटरप्राइजेस, यांचं टोटल बिल होतं 22,63,050 रुपये। त्यांना चेक दिला गेला 21,06,496 रुपये। असे जवळजवळ 10 कंत्राटदार आहेत। ती लिस्ट तुम्हाला मी याच्यावर पाठवतो व्हॉट्सअपवर। सांगायचा उद्देश असा, हे जे कंत्राटदार आहेत ज्यांची चेक काढलेले आहेत आत्ता याच्यानंतर, म्हणजे फंड आणायचा, बोगस कामं दाखवायची, बोगस बिलं तयार करायची आणि सगळा व्यवहार फक्त कागदावर होतो, प्रत्यक्षात कुठलंही काम होत नाही। त्यामुळे आमची मागणी ही आहे की ही ज्या कंत्राटदारांची बिलं गेलेली आहेत, एक तर त्यांची चौकशी करा की त्यांनी खरोखर कामं केली आहेत आणि खरोखर कामाची त्यांना बिलं दिली आहेत का। दुसरं, हा जो अभियंता आहे तो पैसे स्वीकारताना आपल्याला या चित्रफितीत दिसतोय, तो अभियंता कोणासाठी पैसे गोळा करतोय। एक तर निश्चित आहे की तो अभियंता काय स्वतःसाठी पैसे गोळा करत नाहीये, पण तो त्या व्हिडिओमध्येच म्हणतो की हे एलओसी साठी पैसे। मग त्या एलओसी मध्ये कोणाकोणाचे वाटे कुठपर्यंत आहेत, कारण ते काय एका माणसाच्या हातातला अधिकार नाहीये फंड अलॉट करणं। मग त्या फंड अलॉट करण्यामध्ये कुठला आमदार इन्व्हॉल्ड आहे का, तो फंड अलॉट करण्यामध्ये कुठला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इन्व्हॉल्ड आहे,
कारण तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं सरळ नाव घेतोय की एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे वेगळे पैसे द्यायचे. कोण कोण अधिकारी, कोण कोण मंत्री किंवा कोण कोण आमदार हा निधी मंजूर करण्यासाठी इन्व्हॉल्ड आहे, या सगळ्यांची चौकशी या माध्यमातून झाली पाहिजे. आजचा हा पहिला व्हिडिओ आहे. उद्या आम्ही दुसरा करू, परवा तिसरा करू. जोपर्यंत शासन याच्यावर दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण बाहेर काढत राहू आणि सरकारला प्रश्न विचारत राहू. आपण पहिला सतत पीडब्ल्यूडी खात्यामध्ये आधीपासूनच अनेक वेळा अशा गोष्टी समोर आल्या, पण आता यावेळेस जर आपण पहिला तर नवीन पद्धत चालू झाली की सुरुवातीपासूनच कुठेतरी पैसे घ्यायचे आणि ते पण उघडपणे दालनामध्येच. तर ह्याकडे आता हा तो जो व्हिडिओ आहे तो दालनाचाच व्हिडिओ आहे, त्याच्या ऑफिसचाच व्हिडिओ आहे. आणि आपण बघतोय की किती निर्लज्जपणे, किती ओपनपणे हे पैसे घेतले. पहिले लोकांना एक भीती असायची, शरम असायची, कुठेतरी कोपऱ्यात नेऊन पैसे घ्यायचे. आता तेही राहिलेलं नाही आणि ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले जातात. आणि PWD हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो. आता आम्ही कामं किती करायची आणि पैसे किती द्यायचे, आणि जो जास्ती बोली लावेल त्याचे पेमेंट काढली जातात, बाकीच्यांची पेमेंट काढली जात नाही. कारण शासन सांगतं की निधी कमी आहे. मग निधी जर कमी असेल तर तुम्ही ही कामं करून का घेताय लोकांकडे? आणि फक्त बऱ्याचशा योजना या कागदावर आहेत, प्रत्यक्षात काम होत नाही. मुख्यमंत्री तर म्हणतात की सरकार अडचणीत आहे. मग हे असे पैसे जर लोकांचे वाया जाणार असेल तर मग त्या पैशाचा अर्थ काय? मुळात प्रश्न हाच उठतो. तुम्ही असं तुमच्या एक्सपोजमध्ये म्हटलं की योजनांसाठी पैसा नाही, मात्र इकडे पैसा झिरपला जातो असं मला वाटतं. आणि या झिरपल्यामुळेच योजनांसाठी पैसा महाराष्ट्रात नाही असं मला वाटतं. निश्चित मला असं वाटतं हे एका खात्याचं आपण बघतोय, हे आपल्याकडे आलेले पुरावे आहेत. असं किती खात्यांमध्ये चाललंय. आणि PWD तर भ्रष्टाचाराचा महासागर झालेला आहे. आज ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवली, ही मुंबईतली आहे. पण अशीच परिस्थिती तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही गेलात तरी सार्वजनिक बांधकाम खात्यात हीच परिस्थिती आहे. कामं ॲडव्हान्समध्ये केली जातात आणि मग मंजुरीला जातात. त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रकरण आपल्यासमोर मांडलंय. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे.